इथपासून आपण सातत्यानं सांगत आहोत की 2 सप्टेंबरच्या GR नुसार आपल्या परभणी गंगाखेड आणि पूर्णामध्ये एकही इश्यू केलेला नाही. ही शोकांतिका आहे, एकही केलेलं नाही. मग त्याच्यामध्ये जातीचं प्रमाणपत्र, त्याच्यात मुख्य अडचण आहे वंशावळ समिती जी आहे तहसीलदार साहेब यांच्या अखत्यारीत नेमलेली 6 जणांची ही वंशावळ समिती. आपण जे प्रतिज्ञापत्र घेतो आजूबाजूच्या खेड्यातलं आपल्या भाऊकीचं, तिथे म्हणतात की वंशावळ जुळवा. आता 300-400 वर्षाचा इतिहास आहे, वंशावळ जुळणं अशक्य गोष्ट आहे. आम्ही कालच या संदर्भात विखे पाटलांना निवेदन दिलेलं आहे की वंशावळीची जी अट आहे GR नुसार, फक्त GR नुसार शिथिल करा. आता हे पुढं कायद्यानुसार ज्या काही बाबी ते होतील, परंतु इथे आमचे बांधव आहेत सगळे सोयरे गाडगे पाटील आहेत, त्यांच्या गावामध्ये 33-34च्या रेकॉर्डला डायरेक्ट कुणबी नोंदी आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या भावकीचं शपथपत्र घेऊन दाखल केलेलं आहे. तर त्यांचा आपण लेखाजोखा विचारूया. आज ते थोडंसं संतप्त आहेत कारण त्यांच्या भावना बरोबर आहे, 3 महिने होऊन गेलेले आहेत, समितीला 90 दिवसच लागतात. मग आता आज त्यांनी खेटे घालतायत, खर्च झालेला आहे, कामधाम सोडून येतात. आपण त्यांनाच विचारूया की आपण परभणी तहसीलमध्ये दाखल केलंय तर आपल्याला नेमकी अडचण काय. बोला गाडगे साहेब. सर्वप्रथम जय शिवराय. माझं नाव तुकाराम घाडगे, साळापुरी राहणार, तालुका जिल्हा परभणी. तर असं आहे की मी 31/10/2025 ला मी ऑनलाईन दाखल केलं माय सेवा अंतर्गत. तर त्याच्यानंतर आम्हाला आमचं इथं तहसीलमध्ये 8 दिवसानं ते ऑनलाईन झालं. त्याच्यानंतर मग SDO ऑफिसचा मेसेज आला आम्हाला. तर आम्ही ते SDO ऑफिसचा मेसेज आल्याच्या नंतर ते आमची ती जे फाईल आहे ती फाईल आमची गाव लेवल समितीकडे आली. तर समितीनं त्याचे जे लागणार जे पाठपुरावा जे आहे तो ते कंप्लीट केला. त्याच्यात त्या समितीचा अहवाल आला. अहवाल आल्याच्या नंतर फाईल आमची इथं SDO कडे आली. SDO पासून पुन्हा आता तर माझी 5वी चक्कर आहे. म्हणजे आता तहसीलदार कडे गेली, म्हणजे आता वंशावळ समितीला यांची फाईल गेलेली. तर ऐका ना सर, तर मग मी आता इथं तहसीलला आलो तर तहसीलदार नाही, ते मध्ये निवडणुकीची ड्युटी लागली तहसीलदाराला. तर त्याच्यानंतर मी नायब तहसीलदाराकडे गेलो. नायब तहसीलदार म्हणले सर काही नाही, तर ती आता इलेक्शन ड्युटी लागली, इलेक्शन झाल्याच्या नंतर या. तर या आता आम्ही ऑनलाईन करून आता 3 महिने झाले. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ठीक आहे आज इलेक्शनचे काम आहेत, पण इतक्या दिवस तुम्ही काय केलं. मग मी त्यांना प्रश्न केला तर नायब तहसीलदारला की बाबा आज तुम्ही सांगतात की इलेक्शन ड्युटी लागली, तर 3 महिन्याच्या अगोदर तुम्ही केलं काय. तर याच्यामध्ये कसं आहे सर, हे कर्मचारी लोक एक भूलताप करायलेत, आपल्याला फसवण्याचं काम करायलेत. तर ही माझी 5वी चक्कर आहे. तर आता मी संतप्त झालो त्यांच्यावर. तर ते मध्ये पुन्हा तुम्हाला हैदराबाद गॅजेट अनुसार माझ्या बंधूच कास्ट निघाली, त्याच्यानुसार मी त्यांची कास्ट माझ्या या फाईल मध्ये लावली. तरी पण हे तहसीलदार मध्ये वंशावळ जोडली पाहिजे. तर मग हैदराबाद गॅजेटचा फायदा काय होणार आपल्याला. बरोबर आहे हा मुद्दा. आणि हाच मुद्दा घेऊन आम्ही पुढे काल निवेदन दिले की बोराडे साहेब, तुम्हाला माहिती तुमच्याकडले किती प्रस्ताव रिजेक्ट झालेत आपले पण GR नुसार. प्रस्ताव दाखल झाले, रिजेक्ट काय आलेलं नाही, फक्त त्रुटीमध्ये काढले. त्रुटी देखील आलेली नाही आणि सध्या तरी आलेली नाही. वंशावळीची काय अडचणी टाकली, अडचण तर आतापर्यंत आली नाही. अशा अनंत अडचणी. आता ठीक आहे GR नुसार, परंतु डायरेक्ट नोंद आहे, गावातली नोंद आहे. आता तिथं वंशावळ जुळवायची, बरं ठीक आहे ती आम्ही जुळवू. मग आजपर्यंत 3 महिने लावले तर काय केलं मग, हा एक प्रश्न आहे आम्हाला. आमचे 3 महिने वाया गेले. आता वंशावळ जुळवायला काय त्यांना सोपं आहे, त्यांच्या गावातलं सर्वे नंबर असेल, जनगणना असेल, कुटुंबातले येईल. परंतु सामान्य लोकांना एवढ्या प्रकारे एक प्रकारे प्रशासनाकडून छळ केला जात आहे. आणि उगाच 2 सप्टेंबरच्या GR नंतर गुलाल उधळला वगैरे हे जे काय आता लोकांना ती सत्यता. आम्हाला असं नाही म्हणायचं, माननीय संघर्ष होता जरांगे पाटील यांच्यामुळे जे काय मिळते, आजही GR नुसार जे काय मिळते पाटलांमुळेच मिळतात. परंतु प्रशासन घिसळ घ्यायचं काम आहे, ढिसळपणाचं काम आहे, लोकांना परेशान करतंय. एका मिनिटात या संदर्भात आपले बोराडे सर बोलतील आणि नंतर आपण संपूया. सर बोला बोराडे सर. मराठा जातीच्या संदर्भातल्या ज्या फायली आहेत